ही थोडी अशी हलकी फुलकी आणि गमतीशीर कविता आहे. लोकांनी भगवद्गीता न वाचण्याबद्दल दिलेले एक वेगवेगळे कारण म्हणा किंवा ती मी माझ्या आयुष्यात न उतरवू शकत नाही याबद्दल दिलेले कारण आणि त्याला दिलेलं कृष्णाने उत्तर, अशी ही कविता आहे. माझ्या मनात येतो तसा साऱ्यांचा हाच प्रश्न असणार. माझ्या मनात येतो तसा साऱ्यांचा हाच प्रश्न असणार. गीता कशी आम्हाला आयुष्यात उतरवता येणार? अर्जुनाचं बरं होतं हो, कृष्ण प्रत्यक्ष सांगणार. अर्जुनाचं बरं होतं हो, कृष्ण प्रत्यक्ष सांगणार. आमच्या कर्माची कोडी वाचून का सुटणार? आम्हाला सारथी नसतो कुणी रथ हाकण्यासाठी. आम्हाला सारथी नसतो कुणी रथ हाकण्यासाठी. आम्हीच सांभाळतो सगळ्या तारेवरच्या कसरती. इथे समोर उभा दुर्योधन आणि धृतराष्ट्र असतो मनात. इथे समोर उभा दुर्योधन आणि धृतराष्ट्र असतो मनात. बाहेर बाण सोडायचे की युद्ध करायचे आत? आता एक साक्षी भाव हा शब्द मी गेल्या 2-4 वर्षात तर खूप ऐकते, की साक्षी भाव म्हणजे अगदी तटस्थपणे आपल्या सगळ्या दुःखांकडे, भावनांकडे बघा. तर त्यावरती असं लिहिलंय की दुसऱ्यांना लागलं तरी हळवा होणारा स्वभाव. दुसऱ्याला लागलं तरी हळवा होणारा स्वभाव. स्वतःच्या वेदना पाहताना कसा ठेवू साक्षी भाव? आहेत सगळी प्रेम करणारी, मग मीही पडते प्रेमात. आहेत सगळी प्रेम करणारी, मग मीही पडते प्रेमात. तो दिसत नाही कुठे, कसा ठेवू त्याच्यावर विश्वास? मग यावर उत्तर कृष्ण असं देतो. हसून कृष्ण म्हणतो, चल सुरुवातीपासून करू सुरुवात. हसून कृष्ण म्हणतो, चल सुरुवातीपासून करू सुरुवात. कोणी दिला पहिला श्वास? कोणी फुंकले प्राण तुझ्यात? अरे बीज होतीस पोटात तेव्हाही मी सांभाळत होतो. बीज होतीस पोटात तेव्हाही मी सांभाळत होतो. अन्न पचवून घास भरवत तुला हळूहळू वाढवत होतो. आणि हो, एका गर्भातून दुसऱ्या गर्भात सारथी मीच असतो. एका गर्भातून दुसऱ्या गर्भात सारथी मीच असतो. युद्ध बाहेरचं असो वा आतलं, लढायला शक्ती मीच देतो. तुझ्या हिताचे मार्ग तुला पावलो पावली दाखवतो. तुझ्या हिताचे मार्ग तुला पावलो पावली दाखवतो. कारण सारखी आपल्याला एक कंप्लेंट असते की तिथे कृष्ण होता त्याला सांगायला, इथे कोण आहे मला सांगायला. तर तुझ्या हिताचे मार्ग अंतर्मनातून कृष्ण पावलो पावली दाखवतो. पण अर्जुनासारखा ऐकायला तू कधीच तत्पर नसतो. तरीही दुःख कमी करण्या रोज फुंकर घालतो. तरीही दुःख कमी करण्या रोज फुंकर घालतो. राजा असो वा रंक, तुला सुखाची झोप पुरवतो. माझे गुरु मंगेश दादा म्हणतात की झोप प्रत्येक प्राण्याला भगवंताने दिली आहे, की ती त्याच्यावर एक कृपा केली आहे. त्यावेळेला तो शांत असतो. सगळ्या दुःखांपासून त्याची थोड्या वेळ का होईना सुटका होते. त्यामुळे तरीही दुःख कमी करण्या रोज फुंकर घालतो. राजा असो वा रंक, तुला सुखाची झोप पुरवतो. झोपतोस तेव्हा आत बाहेर मीच सगळं सांभाळतो. झोपतोस तेव्हा आत बाहेर मीच सगळं सांभाळतो. डोळे उघडताच तत्परतेने हिशोबही तुझा मांडतो. देतो उन्हात ऊब, अन्नात चव अन पाण्यातील गोडी. देतो उन्हात ऊब, अन्नात चव अन पाण्यातील गोडी. श्वासातील लय, हृदयातील काटे चालवतो हर घडी. तू दूर करतोस मला तरी सारखा वेश पालटून येतो. तू दूर करतोस मला तरी सारखा वेश पालटून येतो. तुला सुखरूप करायला दिनरात मीच उतावीळ असतो. माझं खरं निष्काम प्रेम, माझं खरं निष्काम प्रेम तुझ्याकडून काहीच नको. तृप्त आहे मी अरे, मला तुझं पत्र पुष्प फळही नको. तप त्याग आणि योग अशा मोठमोठ्या गप्पा मारतो. तप त्याग आणि योग अशा मोठमोठ्या गप्पा मारतो. अंतरात शोधत नाही आणि बाहेर तरी मी कुठे सापडतो. माझ्या अस्तित्वावर शंका घेत तू गीता तोंडपाठ करतोस. माझ्या अस्तित्वावर शंका घेत तू गीता तोंडपाठ करतोस. अजब निर्मिती माझी तू, तरीही मी प्रेमच करतो. तरीही मी प्रेमच करतो आणि रोज तुझा रथ हाकतो. तर असे हे
कृष्णाचे. बापरे, काय सुंदर कविता आहे सोनाली, किती डीप आहे. ह्या एका कवितेवर तू अख्खं सेशन करू शकतेस. ओ माय गॉड, थँक्यू. थँक्यू. व्हेरी नाईस. अप्रतिम अप्रतिम शब्दांचा भंडार खरंय, आहे हे. खरंच आहे. हो हो. एका कविते संबंध तू आम्हाला शिकवलंस. खूपच छान, खूपच छान. पण आपण नेहमी गीता वाचतो, पण आपण कृष्णाच्या दृष्टिकोनातनं कधी विचार नव्हता केला. आणि तुम्ही तो इतका सुंदर मांडलाय. ओ माय गॉड. खरी गीतेपेक्षा ही कविता वाचावी लोकांनी, मग गीता वाचावी. Very अरे बापरे, नाही. ती हो हो. भगवंताचेच आहेत, हे सगळे शब्दही त्याचेच आहेत.